आपल्या पतीपासून काळी बोड घेते आणि दुसऱ्या आपल्या प्रियकरासोबत तिला लग्न करते, तर आणि त्यावेळेस ती गाणं म्हणते की मी मुक्त मोरणी बाई साधण्यात नाते. तर तिचे जे विचार आहेत महानवरांनी खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेत आणि एवढ्या चांगल्या कवितेला घेऊन शशिकांत इंगळे यांनी हे नाटक सादर केलं. नाटकाच्या संदर्भात बोलायचं जर झालं तर या नाटकाची जी सूत्र आहेत किंवा सूत्रधारा म्हणू आपण किंवा सूत्रधागा म्हणू तो अतिशय आहे आणि या सूत्राच्या भोवती नाटकातील पात्रांच्या माध्यमातून जे संवाद बोलले गेले त्याला मी विचारपुष्पक म्हणेन. त्यांनी आपल्यातून जे हे विचारपुष्प व्यक्त केले, विचार व्यक्त केले ते अतिशय मला महत्वाचे वाटले. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या नाटकाची सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. की नाटकातून जो संदेश दिला गेलेला आहे तो पॉझिटिव्ह अशा प्रकारचा आहे की प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल हे आपापल्या संसाराला वेगवेगळे असतात, परंतु त्यांनी जर आपल्या अंतरंगामध्ये शोध घेतला, आपल्या अंतरंगाला खोदण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये जे काही गुणरचने आहेत त्याला जर त्यांनी व्यासपीठ मिळवून देण्याच्या जीवनामध्ये, कारण शेवटी कला ही कशासाठी आहे की आपले कमाई करणं, खाणं पिणं हे ठीक आहे, परंतु ह्यामध्ये पहिल्या ज्या गरजा अन्न वस्त्र निवारा या भागल्यानंतर आपली जी गरज असते ती आपल्या मनोरंजनाशी निगडीत असते आणि हे मनोरंजन माणसाच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता निर्माण करत असते आणि ही सकारात्मकता त्याला चैतन्य काळात येत असते. हा चैतन्याचा गाभा हा आपल्यातच असतो, तो आपण शोधला पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये काहीतरी कुठले तरी गुण असतो, म्हणजे जरी एखादा ज्याला आपण म्हणू की सर्व परिपूर्ण नसेल परंतु कुठला तरी गुण त्याच्यामध्ये असतो आणि या गुणाचा जर योग्य त्याने विकास केला, त्याच्यासाठी व्यासपीठ मिळवून दिलं तर निश्चितच कशा पद्धतीने त्यांचे जीवन बदलू शकतं ही गोष्ट आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यातली जी जे पात्र पाहिले आपण, प्रत्येक पात्राने सुंदर काम केलेलं आहे. वास्तविक या सर्व गृहिणी आहेत, मुली आहेत की आपल्या मला शशिकांत सरांनी सांगितलं की अगदी किचन मधून बाहेर पडून या महिलांनी या नाटकात काम केलेलं आहे आणि आपल्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे. परंतु त्यातली जी विचारधारा आहे, मग यात मुली सुद्धा आहेत, म्हातार वयातील स्त्री आहेत, मध्यम वयातील स्त्री आहेत, परंतु आपण जो म्हणतो आपण समाजामध्ये किंवा कोणत्याही काळामध्ये निर्माण होतो तो जुन्या आणि नव्या पिढीच्या विचारामध्ये जे मतभेद असतात त्या मतभेदातून जुन्या आणि नव्या पिढीत संघर्ष निर्माण होतो, घराघरात संघर्ष निर्माण होतो. परंतु या जुन्या आणि नव्या पिढींनी जर एक समतोल साधला, समन्वय त्यांच्यामध्ये साधला गेला, एकमेकांना स्वीकारलं तर निश्चितच ही शांती फक्त या बागेमध्ये नाही, ज्या गार्डनमध्ये फिरायला जातात तिथं नाही, तर प्रत्येक घरामध्ये ही शांती त्यांना उपलब्ध होईल आणि प्रत्येकाचं जीवन सुंदर होईल असा एक संदेश या नाटकातून दिला गेलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं बंगाळे सरांनी दिग्दर्शन करून तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये या एकांकिकेला दुसरं बक्षीस मिळालेलं होतं, दुसरा पुरस्कार मिळालेला होता. परंतु त्यांना याच्या पुढे हे प्रयोग त्यांनी सातत्याने सादर करावे. त्यांना राज्य नाट्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्र स्तरावर पहिला पुरस्कार मिळेल अशा प्रकारची मी निश्चित खात्री देतो आणि त्यासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. या एकांकिकेच्या निमित्तानं म्हणजे खूप काही बोलता येईल संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आमदार संजीवभाऊ गायकवाड यांनी सांगितलं की नाट्यगृह या ठिकाणी उपलब्ध होईल आणि निश्चितच आमचं बुलढाणा सुद्धा रणजित भाऊ पुण्या मुंबईच्या मागे नाही हे ही मंडळी सिद्ध करेल. कारण या ठिकाणी लेखक आहेत, कलावंत आहेत, अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि सर्व थरावरील ज्यांना ज्यांना ही अभिव्यक्ती करायची आहे त्यांना या अभिव्यक्तीचं हक्काचं आणि पाहिजे तसं व्यासपीठ निर्माण होईल. कारण काय की नाटक म्हटल्यानंतर सादर करताना बऱ्याच रंगमंचाच्या मागण्या आणि मर्यादाही असतात आणि त्या रंगमंचावरच ती नाटकं सादर होतात. माझ्या नाटकाचे प्रयोग मुंबईला झाले, पुण्याला झाले, पण तिथे नाट्यगृह होते. इथं जे हे प्रयोग झाले ते आपण सभागृहात घेतले. यासाठी या
पुढील काळामध्ये अनेक नाट्य कलावंत, लेखक आणि नेते, अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा आपल्या बुलढाण्यातून तयार होतील अशी मी खात्री देतो. त्यासाठी या क्षेत्रातील सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी मनापासून आभार मानतो. हा जो नाट्य एक यज्ञ आपण त्याला म्हणून हा तुमच्यासमोर आम्ही पेटवला, या रंगमंचावरती सादर केला, याला आपण स्वीकारलं, कौतुक केलं. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आमचे आयोग या ठिकाणी उभा राहिला ते आदरणीय आमचे डायरेक्टर गणेश बंडाळे सर आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी या रंगमंचावर यायचं आहे आणि आपण